राज्यात पूर आणि नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांच्या जीवनावर आलेले संकट आता लवकरच संपणार आहे. फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले 5 ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला दिलासा देणारे ठरले आहेत. तातडीची मदत, कृषी क्षेत्रासाठी नवीन धोरण आणि आरोग्य सेवांसाठी सर्वसमावेशक उपाययोजना आता प्रभावीपणे अंमलात आणल्या जाणार आहेत. या निर्णयांचा लाभ लाखो शेतकरी आणि नागरिकांना मिळणार आहे. काय आहेत ते 5 निर्णय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र भागात आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णायक निर्णय सरकारने घेतलाय. पावसामुळे राज्यातील 26 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2100 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीचं वितरण लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कुसुम योजना घटक ब व इतर योजनांअंतर्गत कृषी पंपांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पांना अतिरिक्त वीज विक्री करातून निधी उपलब्ध करून देण्याचा आणि विद्यमान पंपधारकांना थेट लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. औद्योगिक, वाणिज्यिक व इतर वर्गातील वीज ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे विविध योजनांना आवश्यक निधी मिळावा आणि कृषी खात्यावरील ताण कमी व्हावा असं सरकारचं मत आहे. कर्करोग उपचारासाठी समग्र धोरण आणि निधी देण्याचा निर्णय. राज्यातील नागरिकांना दर्जेदार कर्करोग उपचार सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याकरता 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत 18 विविध सरकारी रुग्णालयात त्रिस्तरीय कर्करोग उपचार व सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. निर्णय राज्यातील गावागावातील शेतकरी, ग्रामीण नागरिक, अत्यावश्यक सेवांच्या लाभार्थी व आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स.